नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातल्या ऐतिहासिक औंध नगरीमध्ये. औंध म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती आई यमाईची भक्ती, पंतप्रतिनिधींचा इतिहास आणि या गावाची एक वेगळीच ओळख. आणि आता आपण आलो आहोत गावातल्या या सुंदर तलावाजवळ. या तलावाभोवती असलेल्या जुन्या देवस्थानामुळे या जागेला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इथेच मोकळाई देवीचं मंदिर देखील आहे. स्थानिक आख्यायीनुसार देवीने आपले केस मोकळे सोडून या जलाशयात स्नान केलं, म्हणून या देवीला मोकळाई देवी हे देखील नाव पडलं. तलावानंतर आपण आलो आहोत गावातल्या यमाई मातेच्या मंदिराकडे. मंदिराच्या परिसरात असलेल्या दीपमाळा आणि जुन्या दगडी बांधकामांमुळे एक वेगळंच ऐतिहासिक रूप मिळतं. मंदिराच्या प्रांगणात भव्य दीपमाळा आहेत. त्यापैकी एक दीपमाळ सुमारे 65 फूट उंच असल्याची माहिती मिळते. चला तर मग आता कोणताही उशीर न करता आपण जाऊया मातेच्या दर्शनाला. आई यमाईचं हे सुंदर रूप, काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती आणि तिच्या भोवतीची प्रभावळ मनाला एक वेगळीच शांतता देते. आणि या दर्शनामध्ये अजून एक खास गोष्ट आहे. देवीच्या गाभाऱ्यात अगदी देवीच्या खाली शिवलिंग देखील विराजमान आहे. म्हणजे एकाच पवित्र स्थानी देवीची शक्ती आणि भगवान शिवांचं शिवत्व यांचा सुंदर संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो. आई यमाईचं दर्शन घेतल्यानंतर या शिवलिंगाचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होतं. तर मंडळी, आजच्या पार्ट 1मध्ये आपण औंध गावात प्रवेश केला, तलाव पाहिलं, मोकळाई देवीचं महत्त्व जाणून घेतलं. पण औंधची खरी आध्यात्मिक सफर अजून बाकी आहे. आता आपण जाणार आहोत आईच्या मूळ पीठाकडे, पण हे आपल्याला पार्ट 2मध्ये पाहता येईल.